मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. पांडुरंग पर्वतराव पाटील 1946 मध्ये अकोला येथे संघ शिक्षा वर्ग पूर्ण केल्यानंतर पांडुरंग पर्वतराव पाटील यांना बुलढाणा जिल्ह्याच्या निजामशाहीच्या सरहद्दीवर एका गावात प्रचारक म्हणून वयाच्या 19व्या वर्षी पाठवलं गेलं. संसारी प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यावेळी बापूसाहेब सोहनी वऱ्हाड प्रांत संघचालक यांच्या कल्पकतेने शासनाच्या सहकार्याने रझाकारांना रोखण्याचं काम संघानं केलं. रझाकार म्हणजे निजाम सरकारनं पोचलेली मुस्लिम संघटना. यांचे सदस्य हिंदूंवर अत्याचार करत. जागोजागी पांडुरंग पंतांनी संघशाखा सुरू केल्या. तरुणांना संघटित करून शारीरिक शिक्षण देऊन रझाकारांच्या अत्याचाराला सक्षम रीतीनं त्यांनी तोंड दिलं. लाठ्या काठ्यासह संघटितरित्या त्यांना सामोरं गेल्यानं जेथे संघशाखा असते तेथे रझाकारांची घुसण्याची हिंमत होत नव्हती. रझाकारांशी मुकाबला करण्यासाठी प्रसंगोपात भाले आणि तलवारी यांचा देखील पांडुरंगजींनी वापर केला. त्यांची सुरुवातीची व्यवस्था देऊळगाव घुबे या ग्रामात केली गेली होती. अत्यंत गरीब माणसाकडे जेवायची राहायची व्यवस्था झाली होती. पण एकादशीच्या घरी शिवरात्र. 15-20 दिवस काही लोकांनी त्याला ज्वारी दिली, नंतर बंद केली. उडदाची काळी भाकरी कांदा आणि मिठाबरोबर खायची त्यांच्यावर वेळ आली होती. रोज 25-30 किलोमीटर पायी जाऊन संघ स्थापनेचं काम करून पुन्हा ते देऊळगाव घुबेला परत येत. डिसेंबर 1947च्या दरम्यान तेथील अत्यंत संघद्वेष्ट अशा नेत्यानं पोलिसात तक्रार केली की गावात एक नवा माणूस आला असून गावात गोंधळ घालतोय. पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांना कळलं की हा संघवाला असून संघ स्थापनेचं काम करत आहे आणि केवळ द्वेषापोटी व आपल्या नेतागिरीला शह बसतो म्हणून ही तक्रार आलेली आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाला रझाकारांच्या त्रासापासून हा माणूस संघ कार्याद्वारे वाचवतोय, त्याचे आभार माना. केवळ संघाच्या शाखांमुळे आमचं काम हलकं झालंय, अन्यथा प्रत्येक गावाला संरक्षण देणं पोलिसांसाठी अशक्य काम आहे. पण गांधीवधानंतर पुन्हा संघाला वाईट दिवस आले. एके दिवशी संध्याकाळी गावात परतताना एक जण ओरडला, मारा पिटा. नेमकं त्याच वेळी काही महिला शेतातून निंदण करून घरी परत येत होत्या. त्यांनी विचारलं, काय राड आहे? ते लोक म्हणाले, या लोकांनी गांधीजींना मारलं. त्या म्हणाल्या, कधी मारलं, कोठे मारलं? लोक म्हणाले, 2-3 दिवसांपूर्वी दिल्लीला मारलं. महिला म्हणाल्या, हा तर या गावातच आहे आणि आमच्या गावाचा पाहुणा आहे. अशा रीतीनं पांडुरंग मारपिटीतून वाचला, पण दरम्यान पूजनीय गुरुजींना मात्र अटक झाली. संघावर बंदी आली. शाखा बंद ठेवण्याचा निरोप आला. आता निरोप कसे पोचवायचे? इंग्रजांच्या राज्यात जागल्या महत्वाचे निरोप घेऊन, ज्वारीचा धांडा घेऊन, त्याला कावळ्याचा पंख बांधून गावागावात जायचा. तेथून तसाच धांडा घेऊन दुसरा जागल्या पुढे दुसऱ्या गावात निरोप पोचवायचा, रिले रेस प्रमाणे. अशा रीतीनं त्यांनी निरोप पाठवले आणि शाखा बंद झाल्या. पण काम थांबलं नाही. फेटे सदरा असा वारकऱ्याचा वेश घेऊन निजाम हद्दीतून सीमेवर कार्य सुरू होतं व रझाकारांचा
पूर्ण ताकदीने प्रतिकार देखील होत होता. लोक खुश होते. नंतर जानेवारी 1949 मध्ये पांडुरंगनं सत्याग्रहात भाग घेतला. 6 मासाची शिक्षाही झाली आणि 200 रुपये दंडही झाला. 24 जून 1949 मध्ये बंदी उठली आणि पुन्हा संघ कार्य सुरू झालं. पोलीस कारवाईनंतर रझाकारांचा त्रास थांबला. पुढे 1949 ते 1960 पर्यंत जनसंघ आणि संघ प्रचारकाचं काम त्यांनी समर्थरित्या पार पाडलं. दरम्यान संसारही सुरू झाला होता. एक मुलगा खामगावला अर्बन बँकेत तर दुसरा पाटबंधारे विभागात कामाला लागला. पुढे 3 मुलींचं लग्नकार्य देखील संपन्न झालं. पुन्हा 1984 ते 91 मध्ये जनसंघाचं बुलढाणा जिल्ह्याचं काम त्यांना देण्यात आलं. वयाच्या 64व्या वर्षी 1991 मध्ये वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यात त्यांची प्रचारक म्हणून नेमणूक झाली. दहेगाव रेल्वे येथे प्रकाशराव केळकरांकडे त्यांची राहण्याची व्यवस्था होती. पायी फिरून तालुक्यात अनेक शाखा त्यांनी सुरू केल्या. पूर्वीचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव असल्याने काम हलके झाले. लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये हा 64 वर्षाचा म्हातारा अगदी लहान होऊन त्यांच्याच रंगात रंगायचा. संघ प्रचारक असतानाच त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे दलित मित्र हा पुरस्कार मिळाला. जिल्हा संघचालक तात्यासाहेब देशपांडे, प्रकाशराव केळकर यांना त्यांचा फार अभिमान वाटला. 9 वर्ष प्रचारकाचं काम केल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी ते परत बुलढाण्याला आले. मुलाबाळात रमले. 2 वर्ष बुलढाणा जिल्ह्यात वनवासी कल्याण आश्रमाचं देखील त्यांनी काम केलं. नंतर शरीर थकल्यामुळे वयाच्या 77व्या वर्षी हा संसारी आणि दलित मित्र प्रचारक अकोल्याच्या संघ कार्यालयात फिरावला आणि तेथेच त्याचा अंत झाला. पांडुरंग पर्वतराव पाटील या ध्येयनिष्ठ संघ प्रचारकाला विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. संसारी एक प्रचारक, संसारी एक प्रचारक, निजामच्या सरहद्दीवर संसारी एक प्रचारक, निजामच्या सरहद्दीवर रोखले रजाकारांना, अन्याय थांबले हिंदूंवर संसारी एक प्रचारक, निजामच्या सरहद्दीवर लाठी काठी भाले तलवारी सुरक्षितता साधने, लाठी काठी भाले तलवारी सुरक्षितता साधने, नव्हती हिम्मत कोणाची चालून येण्या संघावर संसारी एक प्रचारक, निजामच्या सरहद्दीवर पायी फिरून दूर दूर शाखांची झाली उत्पत्ती, पायी फिरून दूर दूर शाखांची झाली उत्पत्ती, दलित मित्र ते खपले होते, दलित मित्र ते खपले होते, वनवासी कल्याणावर संसारी एक प्रचारक, निजामच्या सरहद्दीवर संसारी एक प्रचारक. पांडुरंग पर्वतराव पाटील हा लेख मला असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या पुस्तकातून मिळालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर शेअरचं बटन दाबून हा लेख समस्त संघ स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही कळकळीची विनंती करतो. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे.
तेथे आपली प्रतिक्रिया आपण अवश्य नोंदवावी ही देखील सप्रेम विनंती करतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर आपण बेल बटन अवश्य दाबा, ज्यामुळे आपल्या इनबॉक्समध्ये अशा नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन विनासायास पोहोचेल. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या चॅनेलला सबस्क्राईब करायची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.